गणपती बाप्पा मोरया. 2026 वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. व्हिडिओच्या शेवटी काही सोपे पण प्रभावी उपायही दिले आहेत, ते मनापासून करा. कुंभ राशीबद्दल 2026 मध्ये ग्रहगोचरानुसार गुड न्यूज किंवा सकारात्मक शक्यता आपण याआधी पाहिल्या आहेतच. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी तो दिला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्येही लिंक दिली आहे, तो नक्की पाहावा. पण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं. त्यासाठी प्रत्येक महिन्यात कुठले डूज आहेत, म्हणजेच नेमकं काय करावं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण फळ मिळण्यासाठी कर्म करावंच लागतं. ग्रहगोचरानुसार कुंभ राशीसाठी हा महिना 2 वेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिल्या अर्ध्या महिन्यात मन, विचार आणि एकांत याकडे जास्त लक्ष जाईल आणि दुसऱ्या अर्ध्या महिन्यात स्वतःचा आत्मविश्वास आणि कृतीशक्ती हळूहळू वाढताना दिसेल. म्हणून आता सरळ मुद्द्यांवर येऊया. जानेवारी 2026 पहिला अर्धा महिना म्हणजेच साधारण 13 जानेवारी पर्यंतच्या काळात कुंभ राशीने बाहेरच्या गोंधळापेक्षा आतल्या आवाजाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. या काळात कुंभ राशीने काय करावं? नंबर 1, एकांताची गरज स्वीकारा. सगळ्यांसोबत राहायलाच हवं हा आग्रह या काळात टाळा. नंबर 2, गोष्टी गुप्त ठेवा. प्लॅन, आर्थिक बाबी किंवा मनातल्या गोष्टी सगळ्यांना सांगू नका. नंबर 3, खर्चावर नियंत्रण ठेवा. अचानक खर्च किंवा वाया जाणारा पैसा या काळात त्रास देऊ शकतो. नंबर 4, मनावर ताण देऊ नका. उगाच भविष्याचा विचार किंवा भीती या काळात वाढू शकते. नंबर 5, अध्यात्म किंवा ध्यानाकडे वळा. मन स्थिर ठेवण्यासाठी हा काळ योग्य आहे. आता आपण जानेवारीच्या पुढच्या टप्प्याकडे येतो. साधारण 13 जानेवारी नंतरच्या या टप्प्यात कुंभ राशीसाठी आतून बाहेर येण्याची आणि कृती करण्याची वेळ हळूहळू सुरू होते. या काळात कुंभ राशीने काय करावं? नंबर 1, आत्मविश्वास वाढवा. स्वतःवर शंका घेणं या काळात थांबवा. नंबर 2, छोटे निर्णय स्वतः घ्या. सगळ्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणं टाळा. नंबर 3, नवीन ओळखी जपा. हळूहळू लोकांमध्ये मिसळणं फायद्याचं ठरेल. नंबर 4, कामाची सुरुवात करा. ज्या गोष्टी फार काळ मनात होत्या त्यावर छोटं पाऊल टाका. नंबर 5, शरीराकडे लक्ष द्या. विशेषतः झोप, थकवा आणि पायाशी संबंधित त्रास याकडे दुर्लक्ष नको. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी 2026 कुंभ राशीसाठी पहिला अर्धा महिना मन शांत ठेवण्याचा आणि आतून मजबूत होण्याचा आणि दुसरा अर्धा महिना स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा आहे. आता आपण पटापट उरलेल्या सगळ्या महिन्यात मेष राशीच्या जातकांनी काय करायचं ते पाहणार आहोत. कुंभ रास फेब्रुवारी 2026 पहिला टप्पा 1 ते 12 फेब्रुवारी. तर ह्या काळात काय करायचं? निर्णय घाईने घेऊ नका. स्वतःची मर्यादा ओळखा. आरोग्याकडे लक्ष द्या. हा टप्पा स्वतःला सावरून घेण्याचा आहे. दुसरा टप्पा 13 ते 29 फेब्रुवारी. तर ह्या काळात काय करायचं? खर्चावर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरा. कुटुंबातील वाद टाळा. हा टप्पा स्थैर्य राखण्याचा आहे. कुंभ रास मार्च 2026 पहिला टप्पा 1 ते 14 मार्च. तर ह्या काळात काय करायचं? नवीन प्रयत्न सुरू करा. आत्मविश्वास ठेवा. लहान प्रवास उपयुक्त ठरेल. दुसरा टप्पा 15 ते 31 मार्च. तर ह्या काळात काय करायचं? घरगुती विषय शांतपणे हाताळा. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मन शांत ठेवा. कुंभ रास एप्रिल 2026 पहिला टप्पा 1 ते 13 एप्रिल. तर ह्या काळात काय करायचं? शिकणं सुरू ठेवा. सर्जनशील काम करा. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. दुसरा टप्पा 14 ते 30 एप्रिल. तर ह्या काळात काय करायचं? दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा. वाद टाळा. शरीराकडे दुर्लक्ष नको. कुंभ रास मे 2026 पहिला टप्पा 1 ते 14 मे. तर ह्या काळात काय करायचं? संवाद स्पष्ट ठेवा. गैरसमज टाळा. सहकार्य स्वीकारा. दुसरा टप्पा 15 ते 31 मे. तर ह्या काळात काय करायचं? धोका टाळा. गोष्टी गुप्त ठेवा. घाईचे निर्णय टाळा. कुंभ रास जून 2026 पहिला टप्पा 1 ते 14 जून. तर ह्या काळात काय करायचं? गुरुजनांचा सल्ला घ्या. दान, धार्मिक कार्य करा. प्रवास नियोजनाने करा. दुसरा टप्पा 15 ते 30 जून. तर ह्या काळात काय करायचं? कामात सातत्य ठेवा. वरिष्ठांशी नम्र वागा. जबाबदाऱ्या स्वीकारा. कुंभ रास जुलै 2026 पहिला टप्पा 1 ते 15 जुलै. तर ह्या काळात काय करायचं? नेटवर्क वाढवा. टीमवर्क स्वीकारा. उत्पन्नाच्या संधी ओळखा. दुसरा टप्पा 16 ते 31 जुलै. तर ह्या काळात काय करायचं? खर्चावर नियंत्रण ठेवा. विश्रांती घ्या. भावनिक निर्णय टाळा. कुंभ रास ऑगस्ट 2026 पहिला टप्पा 1 ते 16 ऑगस्ट. तर ह्या काळात काय करायचं? स्वतःकडे लक्ष द्या. आरोग्य सुधारणा करा. नवीन सुरुवात करा. दुसरा टप्पा 17 ते 31 ऑगस्ट. तर ह्या काळात काय करायचं? खर्च नियोजन करा. शब्द जपून वापरा. घरात संवाद ठेवा. कुंभ रास सप्टेंबर 2026 पहिला टप्पा 1 ते 16 सप्टेंबर. तर ह्या काळात काय करायचं? नवीन प्रयत्न सुरू ठेवा. आत्मविश्वास ठेवा. लहान प्रवास फायदेशीर ठरेल. दुसरा टप्पा 17 ते 30 सप्टेंबर. तर ह्या काळात काय करायचं?
कुटुंबासाठी वेळ द्या, भावनिक संतुलन ठेवा, घरगुती प्रश्न सोडवा. कुंभरास ऑक्टोबर 2026. पहिला टप्पा 1 ते 17 ऑक्टोबर. तर ह्या काळात काय करायचं? शिकणं सुरू ठेवा, सर्जनशील काम करा, संयम ठेवा. दुसरा टप्पा 18 ते 31 ऑक्टोबर. तर ह्या काळात काय करायचं? दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा, वाद टाळा, शरीराची काळजी घ्या. कुंभरास नोव्हेंबर 2026. पहिला टप्पा 1 ते 15 नोव्हेंबर. तर ह्या काळात काय करायचं? स्पष्ट संवाद ठेवा, गैरसमज टाळा, भागीदारी जपून करा. दुसरा टप्पा 16 ते 30 नोव्हेंबर. तर ह्या काळात काय करायचं? धोका टाळा, खर्चावर नियंत्रण ठेवा, संयम ठेवा. कुंभरास डिसेंबर 2026. पहिला टप्पा 1 ते 15 डिसेंबर. तर ह्या काळात काय करायचं? दान, धार्मिक कार्य करा, प्रवास नियोजनाने करा, सकारात्मक विचार ठेवा. दुसरा टप्पा 16 ते 31 डिसेंबर. तर ह्या काळात काय करायचं? वर्षाचा आढावा घ्या, पुढील वर्षाची तयारी करा, आर्थिक नियोजन ठेवा. आता ह्यावर सोपे पण प्रभावी उपाय पाहण्याआधी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर उपायांकडे वळूयात. 2026 हे वर्ष अंकशास्त्रानुसार ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याचं वर्ष आहे. म्हणून या वर्षात सगळ्याच राशीच्या जातकांनी आपल्या वडिलांचा सन्मान करावा, त्यांची सेवा करावी. वडील हयात नसतील तर पित्या समान व्यक्तीचा आदर आणि सेवा करा. आणि असं कोणीही नसेल तर दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. हा उपाय पित्याशी संबंधित कर्म सुधारतो आणि 2026 मधील ग्रहदोष कमी करेल. म्हणून हा उपाय तर तुम्ही आवर्जून करायलाच हवा. पण त्याबरोबरच शत्रुग्रहांचा त्रास होऊ नये म्हणून कुंभ राशीच्या जातकांनी रोज आंघोळीनंतर हनुमान चालीसा म्हणावी आणि तुमच्या राशीला आणि त्या योगे तुम्हालाच बळकट बनवण्यासाठी उठता बसता काम करताना मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरू ठेवावा. जर तुम्ही जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत हे डूज पाळले तर 2026 मध्ये कुंभ राशीसाठी दिसणाऱ्या गुड न्यूज म्हणजेच सकारात्मक शक्यता प्रत्यक्षात अनुभवायला नक्कीच मदत होईल. गणपती बाप्पा मोरया.